नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. खवयांनो, गेले काही दिवस आपण बिस्किट, कुकीज, केक अशा छान छान रेसिपीज करत होतो आणि आजची आपली रेसिपी देखील अगदी याच कॅटेगरीतली व तशीच इंटरेस्टिंग आहे. आज आपण करतो आहोत खारी. खारी म्हणजे जी आपण चहाबरोबर कुरुम कुरुम खातो, जी आपण बेकरीतून आणतो ना, तीच ही खारी. खारी म्हणजे एक प्रकारचं नमकीन बिस्किटच. तर चला आपल्या घरच्या घरीच ही मजेदार खारी बनवूयात. खारीसाठी आपण डो लावून घेऊयात आणि त्याकरता मिक्सिंग बोलमध्ये मी 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे. यामध्ये आपण आता घालूयात चवीनुसार हाफ टीस्पून मीठ, हाफ टीस्पून ओवा आपण हातावर चोळून घालणार आहोत. तुम्ही नुसता ओवा घालून ओवा फ्लेवरची खारी करू शकता, पण आपण आज मेथी फ्लेवरची ही खारी करतोय. त्याकरता 1 टीस्पून कसुरी मेथी मी बारीक करून घेतली, पावडर करून घेतलेली आहे, ती घालूयात. सर्व साहित्य आपण पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण रूम टेम्परेचरच्या 2 चमचे तेलाचं मोहन घालणार आहोत. ठीक आहे, 2 चमच्यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही, नसता आपली खारी तेलकट होऊ शकते, हो की नाही. मग आता आपण हे मोहन घालूयात आणि या मैद्याला छान चोळून घेऊयात. मैद्याच्या कणाकणाला हे मोहन म्हणजेच हे तेल व्यवस्थित लागलं पाहिजे. तेल व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. आता आपल्याला या मैद्याचा सेमी सॉफ्ट असा डो लावायचा आहे आणि त्याकरता आपण छान थंडगार पाणी घेतलेलं आहे. एका वेळी थोडं थोडं पाणी घालत आपण हा डो लावणार आहोत. मैदा भिजवून आपण डो लावून घेतलेला आहे. परफेक्ट. हे बघा, सेमी सॉफ्ट असा डो लावला, म्हणजे आपण पोळीसाठी जी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं आपण याला टाईट ठेवलेलं आहे. व्यवस्थित आपण याला टक करून घेऊयात. वरती तेलाचा हात फिरूयात आणि त्यानंतर एक दमट कपड्याने झाकून 20 मिनिटाची रेस्ट देऊयात. खारीचा डो रेस्ट होते तोवर आपण साठा करून घेणार आहोत आणि यासाठी 2 टेबलस्पून मी वनस्पती घी घेतलेलं आहे. हे वनस्पती घी आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. याऐवजी तुम्ही साजूक तूप किंवा तेलाचा वापर करू शकता, परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगेल वनस्पती घीच वापरा. वनस्पती घी वापरून तयार केलेल्या साठ्यामुळं आपल्या खारीला छान लेअर पडतात, पापुद्री सुटतात. बघा, फेटून घेतला. आता यामध्ये आपण घालतो आहोत 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 चमचा मैदा. आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला छान क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी क्रीमी होईपर्यंत आपण फेटून घेतलं आणि आपला हा साठा तयार झालेला आहे. 20 मिनिटांमध्ये डो छान मुरलाय. आता आपण हा डो एका प्लॅटफॉर्मवरती काढून घेऊयात आणि 2-3 मिनिटं छान रगडून मळून घेणार आहोत. मळून झाला की आपण एक रोल बनवून घेऊयात. आपल्याला हा रोल म्हणजे हा डो 4 भागामध्ये कट करून घ्यायचा आहे. तर आपण सुरीने त्याचे 4 भाग कट करतोय, पोर्शन कट करतोय. एकसारख्या आकाराचे आपल्याला हे पोर्शन कट करायचे. बेसिकली आपल्याला 4 पोळ्या लाटायच्या आहे आणि त्यासाठी आपल्याला 4 लाट्या बनवायच्या आहे, म्हणून आपण ह्या 4 भागामध्ये डिवाइड केलं आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक पोर्शन कट केलेला आतमध्ये असा टक करत व्यवस्थित लाटी करून घ्यायची आहे, पेढा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. परफेक्ट. एक पेढा आपण लाटायला घेऊयात आणि बाकीचे कपड्याने झाकून ठेवूयात. आपण कोरडा मैदा देखील घेतलेला आहे, तर कोरड्या मैद्यामध्ये हा पेढा म्हणजेच ही लाटी घोळवून घ्यायची आणि त्यानंतर आपण छान पातळसर अशी पोळी लाटणार आहोत. कुठे जाड कुठे बारीक अशी नाही लाटायची, तर एकसारखी आपल्याला ही पोळी लाटायची आणि पातळसर अशी. ठीक आहे, आणि लाटताना जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा आपण ह्या कोरड्या मैद्याचा वापर करायचा.
हे बघा, छान पातळसर पोळी आपण लाटून घेतलेली आहे. दिसते तुम्हाला? हे बघा, अगदी फुलका करतो ना आपण, त्यापेक्षाही पातळ पोळी केलेली आहे. आता आपण एका ताटामध्ये ही काढून घेऊयात आणि ही पोळी ताटाला चिटकू नये, परातीमध्ये चिटकू नये म्हणून थोडासा कोरडा मैदा आपण भुरभुरला त्यावरती ही पोळी ठेवूयात. आता आपल्याला उरलेल्या 3 पोळ्याही लाटायच्या आहे, तर ह्यावरच आपण त्या ठेवणार आहोत. तर त्याकरता आपण पहिल्या पोळीवरती हलकंसं असा मैदा भुरभुरला आहे, म्हणजे जेव्हा दुसरी पोळी आपण यावर घालू तर ती चिटकणार नाही. चला, आता आपण दुसरी पोळी लाटतोय. त्याकरता आधी दाखवल्याप्रमाणेच कोरड्या मैद्यामध्ये ही लाटी छान घोळवून घ्यायची आणि पातळसर पोळी लाटून घ्यायची. सर्व पोळ्या आपण लाटून घेतल्या आहेत. हे बघा, त्यातली एक पोळी आपण प्लॅटफॉर्मवर ठेवलेली आहे आणि पोळी चिटकू नये म्हणून हलकसा मैदा आपण भुरभुरला आहे. ठीक आहे. आणि या पोळीवरती आपल्याला आधी तयार करून ठेवलेला साटा लावायचा आहे. बरं, तो ब्रशने नाही लावायचा, तर आपल्या हाताने लावायचा. अगदी पातळसर थर आपल्याला संपूर्ण पोळीवर द्यायचा आहे. हे बघा, थोडा थोडा साटा घ्यायचा आणि हलके हलके पसरवायचा. जास्त साटा लावायचा नाही. अगदी पातळसर त्यावरती लेअर आली पाहिजे आपल्या साट्याची, अशा पद्धतीने. हे बघा, साटा आपण पोळीच्या काठापर्यंत लावून घेतलेला आहे. त्यावरती थोडासा कोरडा मैदा डस्ट करूयात आणि त्यावरती लाटलेली दुसरी पोळी घालूयात. आपण एकसारख्या आकाराच्या पोळ्या लाटल्या होत्या, परंतु मैद्याच्या असल्यामुळे थोड्याशा आकरसतात. तर त्याकरता काठ आपण हलकेच ओढून घेऊन पोळीसारखी करूयात. जर असं वाटलं एअर पॉकेट्स राहिले तर पोळीवरती हलके हलके दाब द्यायचा आणि एअर पॉकेट्स काढून घ्यायचे. आणि बस, आधी दाखवल्याप्रमाणेच आपण या पोळीवरती सर्वत्र साटा लावून घेऊयात. अगदी पातळसर असा थर देऊयात. वरती थोडासा कोरडा मैदा डस्ट. त्यानंतर तिसरी पोळी घालायची आणि आधी दाखवल्याप्रमाणेच कृती आपण रिपीट करणार आहोत. तीच कृती रिपीट करून आपण 4 पोळ्या एकावर एक लावून घेतल्या. शेवटच्या पोळीवर देखील आपण साटा आणि कोरडा मैदा वापरला. आता आपण फोल्ड करतोय, तर पोळीच्या अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आपण हा पहिला फोल्ड घेतलेला आहे. ठीक आहे. यावरती देखील आपण हलकासा साटा लावून घेतोय, थोडासा कोरडा मैदा देखील भुरभुरतोय आणि त्याच्या अपोजिट बाजू ती आता पहिल्या फोल्डवरती अशा पद्धतीने घालूयात. जरा मी दाबून घेते, मला थोडे एअर पॉकेट वाटत आहेत. हां, हलके हलके दाब द्यायचा आणि त्यानंतर थोडासा साटा लावून घ्यायचा. आता आपण दुसरा फोल्ड घालणार आहोत. ह्या जी लांबट बाजू आहे ना, तर त्या एकमेकींवरती आपण दुमडून घेणार आहोत. ठीक आहे. आणि पहिला फोल्ड कसा घालायचा? अर्ध्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊ द्यायचं, अशा पद्धतीने. हे बघा. आणि आता अपोजिट बाजू त्यावरती दुमडून घालायची अशी. आपलं हे एक पॉकेट तयार झालंय बघा. हे तयार पॅकेट आपण क्लिंग रॅपमध्ये पॅक करून 20 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊयात. 20 मिनिटांमध्ये हे पॅकेट छान सेट झालेलं आहे. आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. क्लिंग रॅप बाजूला करायची आणि प्लॅटफॉर्मवरती थोडासा कोरडा मैदा आपण डस्ट करूयात. आणि आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे. कसं? तर आताची चौकोनी पॅकेट आहे ना, असंच ही पोळी चौकोनी राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे लाटणं फिरवायचं आहे. पण तेही अगदी हलक्या हाताने आपण असं लाटणार आहोत. बघा, अशा पद्धतीने असं आपण लाटलं की आपली जी पोळी तयार होईल ना मोठी, ती चौकोनीच राहील. लक्षात ठेवायचं की दाब द्यायचा नाही जास्त. ठीक आहे.
आणि लाटताना जर गरज वाटली तर थोड्या कोरड्या मैद्याचा आपण वापर करणार आहोत. परफेक्ट. अशाच पद्धतीने आपण ही पोळी छान मोठी करून घेऊयात. आपण चौकोनी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि जाडी किती म्हणाल तर आपल्या नेहमीची पुरी जेवढी जाड असते ना तेवढीच जाड आपण ही पोळी ठेवलेली आहे. चला आता आपल्याला याची खारी कट करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठ्या आकाराच्या खारी कट करू शकता. मी सुरीला थोडासा कोरडा मैदा लावला आहे आणि आता आपण खारी कट करूया. आपण खारी कट करून घेतली आहे. अगदी बेतात आकाराच्या मी ह्या खारी कट केलेल्या आहेत. तुम्हाला लेअर दिसत आहे का? परफेक्ट. एकीकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर चला आपली खारी आपण तळून घेऊयात. खारी तळण्यासाठी आपल्याला तेल मीडियम हॉट हवं, म्हणजे फार गरम नको आणि फार गारही नको, मीडियम हॉट. ठीक आहे. आणि गॅसची फ्लेम देखील आपल्याला लो टू मीडियम ठेवायची. तेलामध्ये आता आपण खारी सोडूयात. तेलामध्ये बसतील एवढ्या खारी एका वेळेस सोडायच्या, फार गर्दी देखील करायची नाही. हे बघा तुम्हाला दिसतंय का खारी पटकन वर येते का? तर नाही. तर खारी भोवती हलके हलके असे बुडबुडे तयार होत आहे. सावकाश ते बुडबुडे वर येतात. एवढंच गरम आपल्याला हे तेल हवं. आज आपण खारी तळतोय, पण जर तुम्हाला बेक करायची असेल तर प्री हिटेड ओव्हनमध्ये 180 डिग्रीला 15 ते 17 मिनटं तुम्ही ही खारी बेक करू शकता. आणखीन एक गोष्ट की तेलामध्ये खारी सोडल्यावर लगेचच झारा चमचा या खारीला लावायचा नाही. खारीला खूप असे पदर आहेत, नाजूक आहे ती खारी, हो की नाही? तर ही खारी आपण तेलामध्ये थोडी सेटल होऊ देऊयात. लो टू मिडियम फ्लेमवरती आपण ही खारी छान तळून घेतो. आता सर्व खारी फ्लोट होती आहे. तर आता आपण याला उलटवून घेणार आहोत, पण झाऱ्याने नाही तर काट्या चमच्याने अगदी सावकाश आपल्याला ही खारी उलटवायची आहे. बघा अशा पद्धतीने दिसते तुम्हाला खारीचे छान पदर वेगळे वेगळे होत आहेत, पुढं सुटत आहेत, लेअर वेगळे होत आहेत. मस्त. तर आता आपण ही खारी अधूनमधून काट्या चमच्यानेच उलटपालट करून छान खरपूस रंगावरती तळून घेऊयात. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. जवळजवळ 9 मिनटं झाली आपण खारी तळतोय. आता तुम्हाला दिसत असेल खारीची वेगवेगळी लेअर. परफेक्ट. बाजारात मिळते तशीच दिसते की नाही आपली खारी? जबरदस्त. छान त्याचे लेअर वेगळे वेगळे झालेले आहेत. परफेक्ट. आपल्याला ही खारी हलक्या गुलाबी रंगावर तळायची आहे, त्यामुळे आपण अजून 1-2 मिनटं ही खारी सावकाश तळून घेणार आहोत. आणि लक्षात ठेवा आपण अजूनही तळताना झाऱ्याचा वापर केला नाही. तर काट्या चमच्यानेच थोडंसं उलटपालट करूयात. आपली खारी बघा किती छान तळून तयार आहेत. किती हलका गुलाबी रंग आला आहे, हो की नाही? आता आपण ही खारी काढून घेऊयात. तर ही खारी आपण एका चाळणीवरती काढणार आहोत. या लेअरमध्ये तेल बऱ्यापैकी साठतं, तर ते काढण्यासाठी म्हणून, तेल निथरून घेण्यासाठी म्हणून आपण ही खारी एका चाळणीवर काढून घेणार आहोत. सावकाश काढायची आहे. आणि आता तुम्ही गरज वाटली तर झाऱ्याने देखील ही खारी काढून घेऊ शकता. आता काही ती तुटायची भीती नाही. छान तेल निथळून घ्यायचं आणि एका चाळणीवरच ही खारी काढायची. खाली एक ताट ठेवायचं, म्हणजे त्या लेअरमध्ये अडकलेलं तेल खालच्या ताटामध्ये निघून जाईल आणि आपली खारी छान कोरडी होईल. आपण ही खारी काढून घेऊयात. आपल्याला खारीची दुसरी बॅच तळायला घालायची, पण जर असं वाटलं की तेल खूप तापलं आहे तर थोडा वेळ गॅस बंद करायचा, तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण परत गॅस ऑन करून लो टू मिडियम फ्लेमवरती मीडियम हॉट तेलामध्ये खारी तळायची. ठीक आहे. चला तुम्हाला मी एकदा जवळून दाखवते आपली खारी कशी झाली आहे ती. हे बघा दिसतंय तुम्हाला? कलर तर किती सुरेख आहे आणि त्याचे लेअर बघा किती सुंदर सुटलेत, पुढं पुढं वेगळी झाली आहेत. दिसतंय? परफेक्ट.
आता आपण हे चाळणीवरती थोडा वेळ ही खारी ठेवूयात. तेलाचं टेम्परेचर मीडियम हॉट आहे, त्यामुळे आता आपण दुसरी बॅच तळायला सोडूयात. आणि आधी दाखवल्याप्रमाणेच सावकाश ही खारी आपण खरपूस रंगावरती तळून घेऊयात. खारीची ही दुसरी बॅच देखील आपण तळून घेतलेली आहे. चला आता आपण एक व्हरायटी बघूयात खारीची. ट्विस्टेड खारी, मार्केटमध्ये ही खारी देखील उपलब्ध आहे, तर आपण तशी करूयात. फार काही वेगळं करायचं नाही. हे बघा, खारीचं जे आपण पीस कट करून घेतला होता ना, तो घ्यायचा हातात आणि थोडासा त्याला मध्ये ट्विस्ट द्यायचा. म्हणजे आपला बो असतो की नाही, रिबन बो, तशा पद्धतीने ही खारी दिसते. तर थोड्याशा खारी आपण अशाही करूयात. तुम्हाला परत एकदा दाखवू का कसा फोल्ड करायचा ते? हे बघा, आपला नेहमीचा कट केलेला जो खारीचा पोर्शन होता ना, तो आपण असा हातात घेतला आणि मध्ये हलकं ट्विस्ट केलं आहे अशा पद्धतीने. परफेक्ट. तर आपण काही खारी अशा ट्विस्टेड देखील करूयात. मार्केटमध्ये असतात की नाही, आपल्या दोन्हीही खारी अतिशय परफेक्ट झालेल्या आहेत. मार्केटमध्ये मिळतात अगदी तशा, पण चव म्हणाल तर मार्केटमधील खारीपेक्षा देखील जबरदस्त एक नंबर झालेले आहे. तर ही खारी देखील आपण आधी दाखवल्याप्रमाणेच लो टू मिडियम फ्लेमवरती सावकाश तळून घेऊयात. हे बघा, आपली ट्विस्टेड खारी देखील आपण छान खरपूस अशी तळून घेतलेली आहे. तर सावकाश आपण हे काढून चाळणीवरती ठेवूयात. मस्त. मार्केटपेक्षा ही जबरदस्त आपण घरीच केलेली मस्त पदर सुटलेली हलकी फ्लेकी खुसखुशीत अशी खारी. अजून काय काय सांगू, इतकी जबरदस्त झाली आपली खारी ना, सुरेख. तर आता चहाची वेळ झालेली आहेच, तर ही आपली कुरकुरीत खमंग अशी खुसखुशीत खारी आणि गरमागरम मसाला चहा. चला मस्त एन्जॉय करूयात. आणि आता ही ट्विस्टेड खारी बघा किती सुरेख दिसते की नाही, आणि कलर तर किती गोड आलाय. भारी. एकाच डोपासून आपण 2 प्रकारच्या खारी बनवल्या आणि त्यासाठी फार काही वेगळं करावं लागलं नाही. बस थोडीशी बोटांनी आपण ट्रिक केली आणि ट्विस्टेड खारी घरीच तयार झालेली आहे. तर आता मान्सून देखील आहे, तेव्हा प्लेन खारी तयार करा, ट्विस्टेड खारी करा, पण नक्की करा आणि गरमागरम चहाबरोबर एन्जॉय करा. एक कप मैद्यामध्ये भरपूर म्हणजे काय, तर अगदी ताटभर आपली खारी तयार झालेली आहे. ती सुद्धा कुठली, ती मेथी खारी. आणि त्यातही 2 प्रकार केले आपण, ट्विस्टेड खारी आणि प्लेन खारी. बघा, तुम्हाला मी परत एकदा दाखवते. प्रत्येक खारीचे असे छान लेयर वेगळे झालेले आहेत. जबरदस्त. कलर देखील खूप सुंदर आलेला आहे. बघा, ही पण खारी बघा, मस्त त्याची पदर वेगळी झालेली आहे. खारी अगदी फ्लेकी झालेली आहे बघा. चला, आतापर्यंत आपण त्याचे लेअर पाहिले, ती हलकी झाली, फ्लेकी झाली. आता ती कुरकुरीत किती ते बघा. क्रश करते मी. परफेक्ट खारी तयार झालेली आहे आपली. तुमच्या चहाची लज्जत वाढवण्यासाठी रेडी आहे बेकरीपेक्षाही जबरदस्त सुपर क्रिस्पी मेथी स्वादाची खारी. अगदी 1 कप मैद्यात ताटभर खारी सहज तयार होते. आपली ही होममेड खारी बाजारातील खारीपेक्षा चवीत टेक्स्चरमध्ये थोडीच तोड आहे. खव्यांनो, रेसिपी सोपी आहे, लागणारं साहित्यही मोजकेच, तेव्हा नक्की ट्राय करा व आपल्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका. चला परत भेटूयात एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.